रामेश्वरी आहेर. नवरात्री विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण गप्पा मारणार आहोत मराठी लेखिका आणि अनुवादक माधवी कुंटे मॅम यांच्याशी. त्यांची आजपर्यंत एकूण 91 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. विविध विषयांवर त्यांचं लेखन झालेलं आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला मंडळी. मॅम नमस्कार, तुमचं युवांगणमध्ये खूप खूप स्वागत. मॅम माझा पहिला प्रश्न असा असेल की तुमची लेखनाची सुरुवात कधीपासून झाली याच्याबद्दल काय सांगा? नमस्कार. आणि मला इथे तू रामेश्वरी खास आमंत्रित केलंस याबद्दल अगदी मनपूर्वक धन्यवाद. माझ्या लेखनाची सुरुवात खरी खूप उशिरा झाली. तशी मी खूप वाचत होते आणि 4 भाषांमधनं वाचत होते. हिंदी, मराठी, इंग्लिश आणि गुजराती सगळ्या भाषांवर माझं प्रभुत्व होतं आणि सगळ्या भाषांमध्ये वाचन अभ्यास चाललं होतं. कुटुंब सगळं वाचनप्रिय होतं. त्यामुळे आईची वेगळी पुस्तकं, वडिलांची वेगळी पुस्तकं, आत्याची वेगळी इंग्लिशमधली मासिकं पुस्तकं, आजीचं वेगळं नित्य वाचन पाठातलं सगळं कुटुंब म्हणजे आमचं वैभव म्हणजे फक्त पुस्तकं घरातली. तर खूप वाचन चाललेलं होतं सातत्याने आणि लेखन असं तुरळक होतं. म्हणजे कुठे एखादा लेख लिहिला, कुठे एखादी मुलाखत केली किंवा कधीतरी एखादी कथा, पुस्तक परीक्षणं, असं तुरळक लेखन चाललेलं होतं. साधारण मी 85च्या सुमाराला माझं लेखन जोरात सुरू होतं. मग 85ला सुरुवात झाली आणि मी कादंबरी लिहायला घेतली. ती माझ्या मिस्टरांच्या अनुभवावरच. त्या पहिल्या कादंबरीचं नाव मी एक खलाशी आणि ती खूप गाजली, तुफान गाजली ती कादंबरी. म्हणजे कुसुमाग्रजांपासून सगळ्यांपर्यंत सगळ्या लोकांनी, शंकर वैद्य, वपू काळे, सगळ्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि अनेक लोकांनी नावाजली. त्या वर्षीच्या 10 उत्कृष्ट कादंबऱ्यांमध्ये शंकर सारडांनी त्याचा समावेश केला. तर त्यामुळे मग एक हुरूप आला लिहायला आणि लोकांनी पण विचारायला सुरुवात केली की आता आणखी काय लिहिणार. तोपर्यंत साहित्यिक वर्तुळातही प्रवेश झालेला होता. प्रियमदा मासिकाच्या उषा प्रियमदा यांनी मला विचारलं की तू सहसंपादन करशील का माझ्याबरोबर. तर मी अर्थात त्यांना होकार दिला. ते संपादन करता करता अनेक प्रकाशकांशी, लेखकांशी, साहित्यिकांशी अशा ओळखी झाल्या. आणि मग मला विचारायला लागले लोक की तू काय लिहिशील नवीन, आमच्याकरता काय लिहिशील. आणि मग तशी लेखनाला सुरुवात झाली. कोणकोणत्या विषयांवर लेखन तुमचं झालेलं आहे? जसं प्रकाशक किंवा संपादक हे मला विचारायला लागले की अमुक तुम्ही लिहू शकाल का आमच्या मासिकाकरता, आमच्या वर्तमानपत्राकरता. मग त्या दृष्टीने मला काय हे आपल्याला जमेल असं करता करता ललित लेख लिहून झाले, त्याच्यावर सदरं झाली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयांवरती प्रसंगोत्पात लेख झाले, परीक्षणं झाली, कथा. मग मी दिवाळी अंकांकरता खूप आमंत्रणं यायला लागली. त्यामुळे कथा खूप लिहायला सुरुवात झाली आणि एका काळी तर मी 17-18 मासिकांमधनं कथा लिहित असे. दिवाळी अंकांचं संपलं की परत कथा लिहायच्या. तर कथासंग्रहच आता माझे जवळजवळ रामेश्वरी 27वा आता कथासंग्रह बाहेर आहे. तर कथासंग्रह खूप झाले. कादंबऱ्याही मला जशा सुचत गेल्या तर कादंबऱ्या झाल्या. अनुवाद पुष्कळ झाले. लहान मुलांकरता अक्षर भारत म्हणून साप्ताहिकात मुलांचं आणि महिलांचं पान संपादन करत. तर त्याच्यात पुष्कळदा मला स्वतःलाच लिहायला लागायचं संपादित करता करता. तर त्यानिमित्ताने मुलांकरता लेखन झालं. खूप आवडायला लागलं मुलांकरता लिहायला. आणि मग मी सदरं करत होते. विपुलश्री मासिकाची मी आधी सल्लागार संपादक होते. 4 चौघीमध्ये मी जवळजवळ 4-1 वर्ष मी कार्यकारी संपादक होते. मॅम लेखनासाठी विषय कसा निवडला जातो याबद्दल थोडं सांगा ना. विषय म्हणजे अगं ते सुचण्यावर असतं. 2 गोष्टी असतात त्याच्यात. एकतर आपल्याला काहीतरी गोष्टींमुळे अस्वस्थता येते किंवा ह्याच्यावर काहीतरी उत्तम आपल्याकडनं लिहून होईल असं वाटतं आणि मग त्याप्रमाणे ते लेखन व्हायला लागतं. किंवा मग कधीतरी संपादक आपल्याशी चर्चा करतात की तुम्ही या विषयावरती लिहू शकाल का. साधारण चर्चा होते
की मॅम आता तुमच्या बोलण्यातून बऱ्याचदा संपादन या विषयावर ऐकू येते. सो तुमचं या क्षेत्रातलं काम जे आहे त्याबद्दल काय सांगा? हां, म्हणजे लेखनाबरोबर लेखन संपादन असं तो बरोबरचा प्रवास झाला. माझी पहिली कादंबरी प्रसिद्ध झाल्यावर लगेच मी तुला म्हटलं की प्रियोमदा, उषा प्रियोमदांनी मला बोलवलं आणि त्यांच्या दिवाळी अंकाचं जवळजवळ 8 वर्ष मी संपादन केलं. सहाय्यक संपादक होते तरी पण बरंचसं लेखनाचंही काम तिथे करायला यायचं. म्हणजे मी कथा लिहायची, मुलाखती त्यांच्या ह्याच्यात खूप असायच्या. तर आम्ही दोघी राजकीय मुलाखती, कलावंतांच्या मुलाखती अशा घ्यायला आम्ही बरोबर जायचो. त्यातूनही मग विषय सुचायचे बरं का. म्हणजे त्या व्यक्तींना भेटल्यावर त्यांचे अनुभव ऐकल्यावर सुद्धा आपल्याला त्यातनं कथाबीज सापडत जातात. आणि त्याचे अतिशय त्या मुलाखती ह्या खूप इंटरेस्टिंग असायच्या, खूप मजा यायची घ्यायला. त्याच्याच बरोबर मला 4 चौघीमध्ये आमंत्रण आलं. तिथे कार्यकारी संपादक म्हणून आणि मग सल्लागार संपादक म्हणून मी आजतागायत तिथे कार्यरत आहे. नंतर विश्वकोशाकरता मला विजयाताईंनी आमंत्रित केलं. अगदी सुरुवातीपासून सुरुवातीपासून त्यांनी मला त्यांच्याबरोबर घेतलं. तर त्यामुळे अभ्यागत संपादक म्हणून मी काही त्यांच्या विश्वकोशाकरता नोंदी लिहिल्या. कन्याकोशाकरता मी समन्वयक संपादक म्हणून काम केलं आणि नंतर त्यांचंच सावित्रीच्या लेखी म्हणून कोश प्रसिद्ध झाला स्त्रियांचाच. त्याच्यावर मी सहसंपादक म्हणून काम केलं. कथांचं जेव्हा तुम्ही लेखन करता तेव्हा मग विषय कसे सुचत जातात? कथा बीज आपल्याला कुठेही सापडतात. म्हणजे आपल्या रोजच्या अनुभवातनं आपल्याला कथाबीज सापडतं किंवा कोणीतरी काहीतरी पटकन बोलून जातं आणि मग त्याच्यावरनं कथाबीज आपल्याला सहज त्याच्यातनं मिळतं. एखादा असा किस्सा तुम्ही सांगू शकता का की तुम्ही कोणता तरी एखादा प्रसंग बघितला आणि त्याच्यावरून तुम्हाला कथा ती लिहावीशी वाटली? एखादा असा किस्सा काही? एक गंमत सांगते. मी आणि माझे पती आम्ही बोलत असताना ते मला म्हणाले की आमच्या कोकणामध्ये एक अशी समजूत आहे की शेवगा हा घरात फुलतो, दारामध्ये त्याला तो एक माणसांचा भाग असतो, त्या कुटुंबाचा भाग असतो. त्याला आसपास माणसं लागतात, त्यांचं प्रेम लागतं, गप्पा भांडणं, त्यांचं एक तिथे येऊन सुखदुःख सांगणं शेवग्याच्या भोवती, हे त्याला आवडतं. तिथे तो फुलतो. तुला कोकणात रानामध्ये शेवगा नाही दिसणार, कारण शेवगा फुलतच नाही. आणि ते इतकं माझ्या मनात बसलं की ते फिरायला लागलं की कसं असेल, म्हणजे एखाद्या माणसाचा मनोभाव जर शेवग्याचा असेल आणि त्याला कारण परत मी रानात जायला लागलं तर तो काय करेल, किंवा रानात जाण्याची वेळ आली तर तो रान म्हणजे एकांत आणि लोकांत हे साधेल का बरोबर, हे विषय मनात घोळायला लागला हा सगळा. आणि मग त्यातून माझी पात्र साकारली आणि शेवग्याचं झाड ही कथा माझी प्रसिद्ध, म्हणजे अतिशय माहेरमध्ये प्रसिद्ध झाली. इतकी त्यावेळी लोक भरभरून पत्र लिहित असत. आता मोबाईल आलेत आणि लोक पटकन मोबाईलवरनं कळवतात, पण तेव्हा पत्र यायची भरभरून. त्या कथेवर मला प्रतिसाद. लेखनासोबतच दृकश्राव्य माध्यमात सुद्धा तुमचं लेखन झालेलं आहे, याबद्दल थोडी माहिती द्या. कसं झालं की माझी आते बहीण सुप्रिया सरवटे, तर ती गेल्यानंतर लवकर गेली ती माझी मैत्रीण आणि बहीण असं सगळं काही होतं. आणि ती अतिशय नावाजलेली ॲडव्होकेट होती. तर तिच्याच एका मणिमंगळसूत्र नावाच्या कथेवर, म्हणजे ती कोर्ट कथा खूप लिहित असे माहेरमध्ये, तर तिची सून गौरी सरवटे तिने फिल्म करायचं ठरवलं. तर अर्थात तिने मला आधी विचारलं की तू लिहिशील का. आणि कसं होतं, ते घरच होतं, त्यामुळे आम्ही कॉन्स्टंटली तिथेच राहिलो आणि बरोबर सतत चर्चा करून, कारण पटकथा ही पुष्कळ दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातनं उलगडायला लागते. म्हणजे तिथे तो फरक येतो की इथे मी माझी राजा असते, मला पाहिजे ते लिहिते, कारण माझ्या शब्दांमधनं मला ते उभं करायचं असतं वाचकांसमोर. आणि तिथे कसं होतं की दिग्दर्शकाच्या समोर ती कथा उलगडत असते आणि ती प्रेक्षकांना दिसणार असते. त्यामुळे दृश्य माध्यम महत्त्वाचं असतं आणि तुम्ही जे लिहिता ते दृश्य अधिक प्रभावशाली किंवा ती व्यक्तिरेखा अधिक प्रभावशाली करण्याकरता तुम्ही लिहिता, तर ते भान तुम्हाला बाळगायला लागतं. तर हा खरा खूप कॉन्ट्रास्ट असतो. पण एक प्रयोग म्हणून मी लिहून पाहिलं आणि असे प्रयोग मी खूप केलेत लेखनात. आणि
जमत गेले ते मला, आणि ते म्हणजे चांगलं झालं. आमच्या चर्चाही खूप झाल्या त्याच्या बाबतीत. नाही, हे बरोबर उलगडण्याने असे वादही झाले, पण अखेरीला मग आम्ही, कारण सातत्याने आम्ही बरोबर होतो आणि एकत्र बसूनच लिहित होतो, त्यामुळे ती मणिमंगळसूत्र ह्याला अतिशय समीक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तो सिनेमा त्याला मराठी चित्रपट परिवाराची अनेक बक्षिसं मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र चित्रपट महामंडळाची त्याला बक्षिसं मिळाली. आणि मला पटकथा संवादाकरता नॉमिनेशन्स खूप मिळाली, पण बक्षीस मात्र महाराष्ट्र चित्रपट परिवाराचं मिळालं. त्यानंतर मग मी दूरदर्शन करता लिहिलं. दूरदर्शनच्या तुझा गळा माझा गळा म्हणून एक कार्यक्रम त्यांचा, तर त्याचे 50 भाग मी पटकथा संवाद केले. मॅम, आत्ताच्या काळात लेखन करताना लेखकांसमोर कोणकोणती आव्हाने आहेत? म्हटलं तर आताचा काळ हा लेखनासाठी खूप अनुकूलही आहे, कारण माध्यमं खूप विस्तारलेली आहेत. पूर्वीच्या काळात इतकी माध्यमं नव्हती, तर म्हटलं तर एक प्रकारे ते सोपं आहे. आणि म्हटलं तर आव्हानात्मक असं आहे की आताच्या पिढीला वेळ नसतो हाताशी. लेखन करायचं म्हटलं तर खूप तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे, म्हणजे तुमच्या प्रतिभेला अभ्यासाची जोड पाहिजे, भाषा तुमची साधलेली पाहिजे. म्हणजे कथा लिहिणारा तर कथेला साजेसं, त्या कथेचं जे वातावरण आहे त्याला साजेशी भाषा, त्याला साजेसे शब्द पाहिजेत. हे सगळं करण्याकरता जो अभ्यास आणि जे वाचन लागतं ते करण्या इतपत नव्या पिढीकडे वेळ नाही आहे, पण त्यांना व्यक्त तर व्हायचं असतं. त्यामुळे त्या अभिव्यक्तीला एक प्रकारच्या मर्यादा येतात. हे एक आव्हान मला वाटतं. आणि त्यांना सुलभीकरण असं झालेलं आहे की त्यांना आता इतकी OTTची माध्यमं उपलब्ध आहेत, ते स्वतःचे यूट्यूबवरती आपले व्हिडिओज टाकू शकतात किंवा ऑडिओज टाकू शकतात. तर माध्यमांचा विस्फोट झालेला, कारण मराठी साहित्याला नवा आयाम त्याच्यामुळे मिळालेला आहे. दलित साहित्य खूप मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे आणि मुळात प्रादेशिक वाङ्मय निर्माण होणं ही त्या प्रदेशाची ओळख असते. तर तो एक फार चांगला भाग आपल्या साहित्यामध्ये रुजू झालेला आहे. साहित्य आणखी विस्तृत झालेलं आहे मराठी, असं मला वाटतं. माझं की लेखन करताना कोणकोणत्या गोष्टी टाळाव्यात? लेखन करताना काहीही सुचलं म्हणून कसंही व्यक्त व्हावं, कारण व्हॉट्सॲप किंवा आता फेसबुकवरती कोणीही कसंही लिहिताना दिसतं. मला असं वाटतं की थोडा त्याच्यामागे अभ्यास नक्कीच असावा. अभिव्यक्ती तुमची पुष्कळदा स्पॉन्टेनियस असते, उत्स्फूर्त असते अभिव्यक्ती, ही गोष्ट खरी आहे. पण ज्या वेळेला ते प्रिंट म्हणजे मुद्रित माध्यमामध्ये ते ज्या वेळेला येतं त्यावेळेला त्याला तुम्हाला त्याच्यात सफाई लागते आणि शब्द निवडायला लागतात ना. तेच ते शब्द परत येणं आणि व असे शब्द परत येणं नाही. मी काय म्हणतोय की असं इतकं नाही. लेखन तुमची बोलीभाषा कुठे येते तर ज्या वेळेला तुम्ही संवाद लिहिता त्याच्यामध्ये त्यावेळेला बोलीभाषा अपेक्षित असते. पण ज्यावेळी तुमचं कथन असतं, नॅरेशन असतं, त्यावेळेला ती भाषा ही व्यवस्थित यायला पाहिजे. आणि शब्द जर तुम्ही बरोबर निवडले नाही तर मग ते नीट अभिव्यक्त होत नाही. तुम्हाला जे सांगायचे विचार, तुम्हाला जे व्यक्त करायचे त्याच्याकरता शब्द बरोबर निवडले गेलेच पाहिजे. तर ते थोडक्यातही होऊ शकतं आणि बरोबरही होऊ शकतं, वाचकांपर्यंत पोहोचू शकतं की तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं. खूप महत्त्वाचं खरं तर तुम्ही आता गोष्टी सांगितल्या की नवोदित लेखकांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? नवोदित लेखकांना मी असं सांगेन की तुमचा ओढा कशाकडे आहे, तुमचा आवडता साहित्य प्रकार कोणता आहे, तुम्ही कशात चांगले अभिव्यक्त होऊ शकता ते आधी शोधा आणि वाचा, भरपूर वाचा. वाचनाशिवाय तुमचं लेखन नीट होणार नाही. शुद्ध लेखनाकडेही नक्कीच लक्ष द्या. मॅम, तुमचं आगामी कोणतं लेखन येणार आहे आणि कोणतं काम आम्हाला आता पाहायला मिळणार आहे? आता एक कथासंग्रह येतोय, जरा वेगळ्या पद्धतीने लिहिला आहे. म्हणजे एक विषय त्याच्यावरती 3 कथांचा गुच्छ. अच्छा. म्हणजे आता समज वात्सल्य, तर वेगवेगळ्या प्रकारे वात्सल्य
वात्सल्याची अभिव्यक्ती अशा 3 कथा, लहान लहान कथा, कथागुच्छ अशा प्रकारचा तो कथासंग्रह असेल, जरा वेगळा प्रयोग. आणि एक कादंबरी मी लिहिते आदियुग्म म्हणून, ती शंकर पार्वतीच्या जीवनावरती, आणि खूप अभ्यास त्याचा खूप चालवला आहे. आता मी पुराणं पण वाचते आहे आणि नोट्स काढते आहे, पण ती कादंबरी लवकरच हाती घेणार आहे. महिलांसाठी तुम्ही काय मोलाचा संदेश द्याल? महिलांकरता मी असं म्हणेन की तुमच्या प्रत्येकीत एक शक्ती दडलेली आहे. आत्मविश्वासाने तुम्ही त्या शक्तीचा शोध घ्या आणि त्यात तुम्ही काम करा. म्हणजे एक स्त्रीचं म्हणून एक काम असतं, घरातली जबाबदारी असते, मुलांना वाढवायचं असतं, पण ह्या पलीकडे जाऊन तुमच्यात काही ना काहीतरी गुण नक्कीच आहे. तर ह्या आपल्यातल्या बलस्थानाचा शोध घ्या आणि घरापलीकडे जाऊन ह्या आपलं जे बलस्थान आहे त्याच्यात तुम्ही काम करा. त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होईल आणि कदाचित तुमच्यातनं एखादी सुंदर तारका येईल की बाहेर. तुम्ही घाबरू नका, पाय मागे घेऊ नका. सर्व ताकदीनिशी आपल्या आवडत्या अशा क्षेत्रामध्ये तुम्ही नक्की काहीतरी करा. अगदी मोलाचं आणि खूप महत्त्वाच्या अशा विषयावर आज आपण चर्चा केली आहे. आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच हे इन्स्पायरिंग ठरणार आहे आणि आमच्यासाठी देखील. सो थँक्यू सो मच. आपण तुझे पण मनपूर्वक आभार आणि सगळ्या प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा, विशेषतः स्त्रियांना, कारण हा स्त्री शक्तीचा जागर आहे.